नमस्कार मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, पॅन कार्ड 2.0 मित्रांनो आलेलं आहे. हे पॅन कार्ड 2.0बद्दल मित्रांनो बऱ्याच जणांचा मनात शंका असेल की पॅन कार्ड 2.0 आल्यामुळे आपल्याला हे पॅन कार्ड आता जुनं पॅन कार्ड बंद होईल की आपल्याला नवीन काढावं लागेल किंवा अपडेट करावं लागेल की काय, आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे पॅन कार्डचे वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचनंतर पॅन कार्डचे काही नवीन पॅन कार्डचे जे काही फायदे आहे ते तुम्हाला सर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. तर मित्रांनो, आपण आता माहितीला सुरुवात करूया. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, बघू शकतात पॅन कार्ड 2.0चे फायदे काय आहेत. त्याचप्रमाणे बघू शकतात मित्रांनो, QR कोडच्या मदतीने पॅन कार्डला सत्यापन झपाट्याने करता येईल. म्हणजे 2.0 आहे ते पॅन कार्ड, त्याच्यावरती एक नवीन QR कोड छापण्यात आलेला आहे. हे बँका, वित्तीय संस्था आणि इतर सरकारी एजन्सीसाठी अत्यंत उपयोगी ठरेल. त्याचप्रमाणे नवीन प्रणालीमुळे बनावट पॅन कार्ड तयार करणे अत्यंत कठीण होईल. म्हणजे फेक काही पॅन कार्ड असतील ते बनणं पासून टाळण्यात येईल. त्याचप्रमाणे QR कोड आणि सुरक्षित वैशिष्ट्यांमुळे धोकाधडीच्या घटनांमध्ये कमी होईल. त्याचप्रमाणे पॅन कार्डच्या माध्यमातून सरकारी डिजिटल प्रणालीसाठी एक सामान्य ओळख करणे व्यवसायांसाठी प्रक्रियांचे सरलीकरण करेल. यामुळे कंपन्यांच्या विविध सरकारी विभागांची संपर्क साधताना सोपे होईल. त्याचप्रमाणे नवीन प्रणालीमुळे कर चोरीच्या घटनांमुळे कमी होईल. सुरक्षित ट्रॅकिंग आणि सत्यापन प्रणालीमुळे अनुपालन सुधारेल. तर मित्रांनो, पॅन कार्ड 2.0चे आपण आता फायदे बघितलेले आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आता तुमच्या मनात शंका असेल, आपल्याला नवीन पॅन कार्ड काढावे लागेल की नाही. तर मित्रांनो, अनेक लोकांना प्रश्न आहे की त्यांना त्यांच्या सध्याच्या पॅन कार्डला बदलावं लागेल की नवीन काढावं लागेल. याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहे. तर आपले सध्याचे पॅन कार्ड वैध राहील, त्यामुळे आपल्याला नवीन पॅन कार्ड काढण्याची गरज नाही. पॅन कार्ड 2.0 अपग्रेड स्वैच्छिक आहे. आपल्याला आपले पॅन कार्ड अपग्रेड करण्याचा पर्याय आहे. पॅन कार्ड अपग्रेड करण्यासाठी तुम्हाला ₹1ही शुल्क लागणार नाही. त्याचप्रमाणे आपल्याला जर फिजिकल पॅन कार्ड लागेल तर तुम्ही ₹50 शुल्क भरून हे तुम्ही तुमच्या घर पोस्टद्वारे मागू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे माहिती होती. तर आपण आता पॅन कार्ड बद्दल थोडक्यात अजून वैशिष्ट्य आणि प्रमुख यांची माहिती घेऊया. तर पॅन कार्ड 2.0ची सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य त्यावर असलेला QR कोड. या QR कोडमुळे कार्डधारकांची माहिती लगेच सत्यापित होईल. QR कोड स्कॅन केल्यावर आधार कार्डची फोटो, हस्ताक्षरक नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव आणि जन्मतारीख अशी माहिती तत्काळ दिसेल. तर मित्रांनो, सध्याच्या स्थितीत पॅन कार्ड संबंधित सेवांसाठी 3 वेगवेगळ्या पोर्टल्स आहेत. पॅन कार्डसाठी 2.0 सोबत सर्व पॅन कार्ड टॅन संबंधित सेवांसाठी एकच पोर्टल उपलब्ध होईल. यामुळे वापरकर्त्यांना सुविधा मिळेल आणि प्रक्रिया जलद होईल. तर नवीन प्रणालीद्वारे सायबर सुरक्षावर विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. त्याचमुळे कार्डधारकांचे डेटा आणि सुरक्षित राहील आणि धोकाबारींचे प्रमाण कमी होईल. त्याचप्रमाणे पॅन कार्ड 2.0 प्रकल्पाचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे पूर्णपणे पेपरलेस प्रक्रिया निर्माण करणे. यामुळे केवळ वेळ आणि संसाधनांची बचत होईल आणि पर्यावरणाला देखील फायदा होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती होती पॅन कार्ड 2.0 बद्दल. बऱ्याच जणांना शंका होती पॅन कार्ड 2.0 काय आहे. त्याबद्दल आपण ही सविस्तर माहिती बघितलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वाच्या घडामोडी या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ येथेच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.